नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल. मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी अंगरक्षकाची पिस्टल माझ्या डोक्याला लावून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची तक्रार समाधान खिंडकर यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणात आता धनंजय देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान खिंडकर व त्यांचे मित्र हे रविवार रात्री एका हॉटेलवर जेवणासाठी गेले होते. त्या ठिकाणी रील स्टार रविराज साबळे आणि धनंजय देशमुख हे जेवण करत होते. त्या ठिकाणी समाधान खिंडकर यांनी रील बनवणे सुरू केले असता त्या ठिकाणी धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने समाधान खिंडकर यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. यावर मी त्यांना माझा फोन का घेतला असं विचारता धनंजय देशमुख हे त्या ठिकाणी पळत आले. तुला संपवून टाकीन असं म्हणत त्यांनी अंगरक्षकाच्या कमरेची पिस्टल काढून जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या डोक्याला लावली आणि तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली, अशी तक्रार खिंडकर यांनी पोलिसात केली आहे. या प्रकरणी आता बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास केला जात आहे. असा कोणताही प्रकार झालेला नाही, अंगरक्षक स्वतः असा प्रकार झालेला नाही असे सांगत असताना देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मी आता मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली असून त्यांना भेटणार असल्याचे देखील म्हटलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.